अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये शाब्दिक चकमक. आकार्यशाम एकनाथ शिंदे स्वतः खात्याचे उत्तर देण्यास घाबरतात. आदित्य ठाकरेंची टीका. तर जोर का झटका दिल्यानं मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेंचा पलटवार. संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी. देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाघचौऱ्यांच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण. निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संत गतीत. मागील टर्मच्या निधीतील एकही पैसा अखर्चित नाही. आरोपांवर ओमराजे निंबाळकरांची स्पष्टोक्ती. तर पक्षांतराच्या दुसऱ्याच दिवशी निंबाळकरांचा धाराशिव मतदारसंघासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर. बाळासाहेबांच्या विषयीच्या वक्तव्यावरून किरण पावसकरांची माफी नाहीच. माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता. मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो. किरण पावसकरांची सारवासार. बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही. पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोक प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल म्हणाल्यानं वाद. नार्वेकरांकडून मराठी भाषेची शिरफाड. राज ठाकरेंचा संप. बीडमधील विलास घुलेच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावर आरोप. केज शहरात रास्ता रोको आंदोलन करत मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. तर माझ्या मुलाच्या प्रकरणाशी संबंध नाही, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न. बजरंग सोनावणेंचं स्पष्टीकरण. पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत. शिंगणेंच्या भाजपा प्रवेशाच्या जिल्ह्यात चर्चा. तर बुलढाणा जिल्हा बँकेसंदर्भात भेटीसाठी वेळ मागितली. शिंगणेंनी चर्चा फेटाळल्या. 3 दिवसांपासून शिंगणे नॉट रिचेबल. बेस्टला पालिकेची 1000 कोटींची मदत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि वेतनाचा प्रश्न सुटणार. डिसेंबरपर्यंत 275 नव्या ई बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्ज बीड विशेष मकोका न्यायालयानं फेटाळला. प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार. नवीन न्यायाधीशाच्या नियुक्तीनंतर सुनावणी लागते. मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूननं पुन्हा जोर धरला. कल्याण डोंबिवलीसह सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात झाड कोसळल्याच्या घटना. तर जळगाव यवतमाळमध्ये वीज कोसळून 4घांचा मृत्यू. तुकाराम मुंडेंना परभणी पालक सचिव पदावरून 4च महिन्यात हटवलं. अधिकारी चंद्रकांत फुलकुंडलवारांकडे कारभार. मुंडेंकडे परभणी सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी. विश्वास नागरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली. रवींद्र सिंगल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणार.